जय महाराष्ट्र. मी फाल्गुन गोकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना वणी तालुका अध्यक्ष. आज आम्ही मुख्य कार्यकारी अभियंता महावितरण यांना एक निवेदन दिलं आहे. निवेदन असं होतं की आज शेतकऱ्यांचा हंगाम सुरू झालेला आहे, शेतीमध्ये बीज टाकलेले आहे आणि हा महावितरणवाल्यांचा काही थांग पत्ता लागत नाही आहे. त्यांच्या वनी उपविभागामध्ये अजूनही लाईन क्लिअर झालेली नाही आहे. विजेचे तार पडलेले आहे, त्यांच्या डिप्या जळलेल्या आहे, डीओ गेलेले आहे तरी. आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी जसे की बोर्ड्या गावामध्ये पहिल्यांदा 8 घंटे सुरळीत लाईन सुरू होती, त्याच्यानंतर यांनी कट करून 6 घंटे केली. त्या 6 घंट्यातही 3 घंटे लाईन सुरू असते आणि 3 घंटे बंद असते. म्हणून आज आम्ही अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की ह्या निवेदनामध्ये यांनी येत्या ह्या 2 दिवसामध्ये जर का याच्यावर काही तोडगा काढला नाही आणि जे प्रॉपर जे 8 घंटे लाईन होती ते 8 घंटे लाईन त्याच्यात 2 घंटे प्लस करून 10 घंटे लाईन सुरू करावी अशी आज आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. जर ह्या निवेदनाचं यांनी जर का काही दखल घेतली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या विरोधात तीव्र असं आंदोलन करेल. त्याचबरोबर वनी विभागामध्ये, वनी उपविभागामध्ये जी म्हणजे वीज वाहिन्या आहे ह्या अक्षरशः गावामध्ये लोंबत आहे, त्याच्यामध्ये नागरिकांच्या हात लागेल या अंतरावर वाहिन्या आहे. ते तार पडून काही अपघात झालेले आहेत, ते तात्काळ यांनी सुधरवावं. त्यानंतर जे झाडं आहे ते झाडं लागत आहे किंवा मग त्या लाईनवर पोलवर ते झाडं गेलेले आहे हे कटिंग करावी, यासाठीही आम्ही एक निवेदन दिलेलं आहे. जर ह्या निवेदनावर यांनी 8 दिवसात जर तोडगा काढला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावर उग्र असं आंदोलन करेल. जय महाराष्ट्र.